त्यांना शोध होतो. काल ते आम्हाला भेटले आणि त्यावेळेस त्यांनी आम्ही प्रश्न विचारला की कोणाला तुम्ही पटक पटक के म्हणणार, आम्ही समोर उभा आहोत, आम्ही महाराष्ट्राचे आहोत आणि एवढा महाराष्ट्र द्वेष तुम्हाला काय? महाराष्ट्राबद्दल जय महाराष्ट्र बोला, महाराष्ट्राबद्दल स्वाभिमान ठेवा, महाराष्ट्राच्या अस्मितेला हात लावू नका. आणि त्यामुळे त्यांनी तिथून पाय काढता घेतला जय महाराष्ट्र बोलून. जो आमचा जय महाराष्ट्राचा आवाज जो होता तो त्या पूर्ण परिसरामध्ये लॉबीमध्ये इतका घुमत होता आणि बघून ते तिथून ओ मी महाराष्ट्राचा आदर करतो, मी जातो जय महाराष्ट्र बोलून तिथून निघून गेले. मी पाय काढता घेतला. जय महाराष्ट्र म्हटलं का? हो म्हटलं जय महाराष्ट्र, निघून गेले. कोण हा निशिकांत दुबे, याचं स्वतःचं अस्तित्व काय, स्वतःची लायकी काय, की जो महाराष्ट्राच्या बाबतीत वक्तव्य करत आहे. आणि खरं तर हिंमत असेल तर त्यांनी महाराष्ट्रात येऊन महाराष्ट्राच्या जनतेसमोर अशा पद्धतीचे प्रश्न त्यांनी विचारून दाखवावे. मग महाराष्ट्र काय हे आम्ही त्यांना दाखवून देऊ. आणि महाराष्ट्राच्या स्वाभिमानाशी जर कोणी खेळण्याचं काम करेल आणि महाराष्ट्राच्या द्वेषी म्हणून सातत्याने बोलण्याचं कोणी काम करेल तर ते आम्ही बिलकुल खपून घेणार नाही. 15-20 लोकांचा ग्रुप आमचा होता आणि आम्ही 3 महिला पुढे चाललो, तर बाकीचे आमचे पुरुष खासदार होते, त्यांचे सुद्धा मी धन्यवाद व्यक्त करते. पण सगळ्यात जास्त धन्यवाद पत्रकारांचे, कारण त्या लॉबीमध्ये आमचा जो आवाज गुमगमला त्या आवाजामुळे सगळ्यांना माहित पडलं की महाराष्ट्राचे सगळे पळत आले आणि त्यांना कळलं की महाराष्ट्राच्या महिला, महाराष्ट्राचे खासदार किती मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्राचा आवाज बुलंद करू शकतात. येणाऱ्या काळामध्ये सुद्धा दिल्लीचे तख्त राखतो महाराष्ट्र आहे माझा आणि महाराष्ट्राचा आवाज संसदेमध्ये सातत्याने घुमत राहील.